नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 25 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच राष्ट्रीय आयकर दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जुलै 24। स्पष्टीकरण: भारतात दरवर्षी जुलै 24 रोजी राष्ट्रीय आयकर दिवस साजरा केला जातो। हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश देशवासियांना कर भरण्याबाबत जागरूक करणे आणि राष्ट्र उभारणीत करदात्यांच्या योगदानाचा सन्मान करणे हा आहे। प्रश्न 2, नुकतेच समसविद्या सेतू मेगा अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात। स्पष्टीकरण: नुकतेच समसविद्या सेतू मेगा अभियान गुजरात राज्यात सुरू करण्यात आले आहे। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी 22 जुलै 2026 रोजी अहमदाबाद येथून या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात केली। उद्देश: राज्यभरातील शाळा सोडलेल्या 80,000हून अधिक मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे। गुजरात राज्याची माहिती: राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी। इंडियन हॉर्नबिलचे यशस्वी प्रजनन गुजरातमध्ये नोंदवले गेले। नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात गुजरात अव्वल स्थानावर राहिले। गुजरातच्या उंचा जिरे आणि उंचा बडीशेपला भौगोलिक संकेत GI टॅग मिळाला। गुजरात सरकारने पहिली डेटा सेंटर धोरण 2026 ते 2029 लॉन्च केले। फलोत्पादनात उत्कृष्ट कामगिरीसाठी ॲग्रिकल्चर लीडरशिप अवॉर्ड गुजरातला मिळाला। गुजरात सरकारने ऑपरेशन सुरक्षित सायबरस्पेस सुरू केले। गुजरात सरकारने अग्निवीरांना सरकारी विभागांमधील वर्ग 3 पदांच्या थेट भरतीमध्ये 20% आरक्षणाची घोषणा केली। प्रश्न 3, नुकतेच DRDOने लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या कुशक क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कोठे केली? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ओडिशा। स्पष्टीकरण: DRDOने ओडिशा किनाऱ्यावरील डॉ. APJ अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या कुशक क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली। कुशक क्षेपणास्त्र प्रणाली लांब पल्ल्यावर आणि विविध उंचीवर लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, मानवरहित विमाने, UAV आणि मोठ्या हवाई धोक्यांना निष्प्रभ करण्यास सक्षम आहे। ओडिशा राज्याची माहिती: राजधानी भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, राज्यपाल डॉ. हरिबाबू कंभमपाटी। आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी। DRDOने पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची यशस्वी चाचणी चांदीपूर येथे केली। वर्ष 2026 ते 2036 साठी ओडिशा सरकारने डीप सी फिशिंग मिशनला मंजुरी दिली। ओडिशा सरकारने गो ईस्ट धोरण सुरू केले। भारतातील पहिल्या व्यावसायिक पातळीवरील कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते ओडिशामध्ये करण्यात आले। संशोधकांनी ओडिशामध्ये सुमारे 1.5 कोटी म्हणजेच 15 दशलक्ष वर्षे जुन्या जीवाश्मांचा शोध लावला। DRDOने ओडिशातील डॉ. APJ अब्दुल कलाम बेटावर लॉंग रेंज लँड अटॅक क्रूझर मिसाइलची चाचणी केली। प्रश्न 4, नुकतेच किल्लई हे कोणत्या राज्यातील पहिले हवामान अनुकूल गाव बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तमिळनाडू। स्पष्टीकरण: नुकतेच किल्लई हे तमिळनाडू राज्यातील पहिले पूर्णपणे कार्यरत हवामान अनुकूल गाव म्हणजेच क्लायमेट रिसिलियंट विलेज बनले आहे। हे 22 जुलै 2026 रोजी कुडालोर जिल्ह्यात लॉन्च करण्यात आले होते। तमिळनाडू राज्याची माहिती: राजधानी चेन्नई, मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। आता पाहू तमिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी। तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी नलम TN ऑनलाईन आरोग्य पोर्टल लॉन्च केले। 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले भारताचे दुसरे प्रमुख बंदर कामराजार पोर्ट बनले। तमिळनाडू सरकारने सहकारी पीक कर्जमाफीची मर्यादा वाढवून 75,000 केली। तमिळनाडूचे शेतकरी वलुवन यांना FAOच्या सॉइल फॉर्म हिरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। भारतातील पहिला मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड तमिळनाडूमध्ये विकसित केला जाईल। तमिळनाडू सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी सिंगापेन म्हणजेच सिंहीण विशेष दलाची स्थापना केली। वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी मासे उत्पादन करणारे भारतीय राज्य तमिळनाडू बनले। प्रश्न 5, नुकतेच ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाच्या बाबतीत भारताला कितवे स्थान मिळाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, दुसरे।
स्पष्टीकरण. ब्रॉडगेज नेटवर्कच्या विद्युतीकरणात भारत स्वित्झर्लंडनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने आपल्या ब्रॉडगेज मार्गापैकी 99.6% भाग विद्युतीकृत केला आहे, जो चीन 82%, जपान 64% आणि फ्रान्स 60% यांसारख्या देशांपेक्षा खूप जास्त आहे. प्रश्न 6. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 मध्ये कोणता देश अव्वल स्थानावर राहिला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पाकिस्तान. स्पष्टीकरण. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 मध्ये पाकिस्तान अव्वल पहिल्या स्थानावर राहिला आहे. त्यानंतर बुर्किना फासो दुसऱ्या आणि नायजर तिसऱ्या स्थानावर आहेत. भारताचे स्थान या निर्देशांकात भारत 13व्या स्थानावर आहे. पाकिस्तान देशाची माहिती. राजधानी इस्लामाबाद. चलन पाकिस्तानी रुपया. पंतप्रधान शाहबाज शरीफ. राष्ट्रपती आसिफ अली जरदारी. आता पाहू पाकिस्तानशी संबंधित इतर चालू घडामोडी. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे म्हणजेच साऊथ एशियन गेम्सचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जाईल. पाकिस्तानने तैमूर क्रूझ मिसाईलची यशस्वी चाचणी केली. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 नुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित देश पाकिस्तान बनला. पाकिस्तानमध्ये प्राचीन भारतातील कुषाण काळातील नाणी सापडली. पाकिस्तानने ऑपरेशन गझाब-लिल हाक नावाचे एक मोठे सीमेपलीकडील लष्करी अभियान सुरू केले. फील्ड मार्शल असीम मुनीर यांची पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणून नियुक्ती करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार पाकिस्तानमध्ये HIV संसर्गात सर्वाधिक वेगाने वाढ झाली आहे. प्रश्न 7. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या चेन्नई ग्रँडमास्टर 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अलिर्झा फिरोझा. स्पष्टीकरण. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या चेन्नई ग्रँडमास्टर 2026 चे विजेतेपद फ्रान्सचे ग्रँडमास्टर अलिर्झा फिरोझा यांनी जिंकले आहे. त्यांनी अंतिम फेरीतील सामन्यात भारतीय खेळाडू अर्जुन एरिगेसी विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवून हे विजेतेपद आपल्या नावावर केले. प्रश्न 8. नुकतेच स्कोप्ये संग्रहालयात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मॅसेडोनिया. स्पष्टीकरण. उत्तर मॅसेडोनियाची राजधानी स्कोप्ये येथील सिटी म्युझियममध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण 22 जुलै 2026 रोजी करण्यात आले. हे अनावरण भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गॉर्डाना सिलजानोव्स्का दावकोवा यांनी संयुक्तपणे केले. प्रश्न 9. नुकतेच 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडिया बंदीला मंजुरी देणारा पहिला युरोपीय देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, फ्रान्स. स्पष्टीकरण. 15 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला युरोपीय देश फ्रान्स बनला आहे. उद्देश मुलांच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करणे आणि ऑनलाईन धोक्यांपासून बचाव करणे. फ्रान्स देशाची माहिती. राजधानी पॅरिस. चलन युरो. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन. आता पाहू फ्रान्सशी संबंधित इतर चालू घडामोडी. फ्रान्सच्या संसदेने गंभीर आजाराने ग्रस्त प्रौढांसाठी इच्छामरणाचा कायदेशीर अधिकार देणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर केले. फ्रान्समध्ये सप्टेंबर 2026 मध्ये पहिल्या पारंपरिक हिंदू मंदिराचे उद्घाटन केले जाईल. ATL ब्रिज करार भारत आणि फ्रान्स दरम्यान झाला. 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये केले जाईल. वन हेल्थ समिट 2026 चे आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आले. फ्रान्सने 15 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले. फ्रान्समध्ये जन्माच्या तुलनेत मृत्यूदर जास्त नोंदवला गेला. प्रश्न 10. नुकतेच तरुणांना क्रीडा आणि कौशल्याशी जोडण्यासाठी कोणत्या राज्यात मुख्यमंत्री युवा सुयोग प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, राजस्थान. स्पष्टीकरण. तरुणांना क्रीडा, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी राजस्थान राज्यात जुलै 2026 मध्ये मुख्यमंत्री युवा सुयोग प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला आहे. हा प्लॅटफॉर्म मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या हस्ते जयपूर येथे सुरू करण्यात आला. उद्देश क्रीडा, कौशल्य प्रशिक्षण, नेतृत्व विकास आणि रोजगाराशी जोडणे. राजस्थान राज्याची माहिती. राजधानी जयपूर. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे. आता पाहू राजस्थानशी संबंधित इतर चालू घडामोडी. जगातील सर्वोत्तम कला आणि सांस्कृतिक शहरांच्या यादीत भारतीय शहर जयपूरने 18वे स्थान मिळवले. मेसालिना बिश्नोई नावाची पालीची नवीन प्रजाती राजस्थानमध्ये शोधली गेली.
राजस्थानच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाला दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्ल्ड नो टोबॅको डे अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले. गृहमंत्री अमित शाह यांनी बिकानेरजवळील सांचू चौकी येथे प्रहरी संमेलनास संबोधित केले. राजस्थान सरकारने जलरचनांच्या जीर्णोद्धारासाठी वंदे गंगा जल संरक्षण जन अभियान 2026 सुरू केले. ऑइल इंडिया लिमिटेडने राजस्थानच्या दांडेवाला क्षेत्रात नवीन वायूचा साठा शोधला. प्रश्न 11. नुकतेच वर्ष 2026 चा मिसेस इंडिया 2026 चा किताब कोणी जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. आकांक्षा चौधरी. स्पष्टीकरण. वर्ष 2026 चा मिसेस इंडिया 2026 चा किताब आकांक्षा चौधरी यांनी जिंकला आहे. त्या 7 महिन्यांच्या मुलाची आई असून मूळच्या राजस्थानमधील अजमेर आणि जयपूर येथील रहिवासी आहेत. प्रश्न 12. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने वर्ग 3 पदांच्या थेट भरतीमध्ये अग्निवीरांसाठी 10% आरक्षणाला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. छत्तीसगड. स्पष्टीकरण. नुकतेच छत्तीसगड सरकारने वर्ग 3 तृतीय श्रेणी पदांच्या थेट भरतीमध्ये अग्निवीरांसाठी 10% आरक्षणाला मंजुरी दिली आहे. हा निर्णय 22 जुलै 2026 रोजी मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. छत्तीसगड राज्याची माहिती. राजधानी रायपूर. मुख्यमंत्री विष्णुदेव साय. राज्यपाल रामेन डेका. आता पाहू छत्तीसगडशी संबंधित इतर चालू घडामोडी. आदर्श शहर समृद्धी योजना छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आली. कल्याणकारी योजना आदिवासी गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्तीसगड सरकारने जनभागीदारी सर्वात दूर सर्वात आधी नावाचे अभियान सुरू केले. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी ई श्रम साथी ॲप लॉन्च केले. छत्तीसगडमध्ये सुमारे एका शतकानंतर काळ्या हरणांचे पुनरागमन झाले. छत्तीसगड विधानसभेने सार्वजनिक भरती व व्यावसायिक परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध विधेयक 2026 मंजूर केले. गोधाम योजना छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आली. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकताच जगातील सर्वात मोठा दही निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन केला जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. पश्चिम बंगाल. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती करण्यात आली. IIM बंगळुरू इंडोनेशियामध्ये आपला पहिला परदेशी परिसर कॅम्पस स्थापन करणार आहे. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भू-औष्णिक विहिरींचे संचालन लडाखमध्ये सुरू झाले. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणाची स्थापना केली. दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून अनुराग कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. त्रिपुराच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्ली येथे अननस उत्सव 2026 आयोजित केला. गुजरातच्या उंझा जिरे आणि उंझा बडीशेपला GI टॅग मिळाला. पश्चिम बंगाल सरकारने महिलांच्या सुरक्षेला बळकट करण्यासाठी दुर्गा स्क्वॉड सुरू केले. जपान ओपन 2026 चे विजेतेपद PV सिंधूने जिंकले. VS रथनवेल हे भारताचे 99वे ग्रँडमास्टर बनले आहेत. सेर्गी कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर कसोटी शतक झळकावणारी जगातील पहिली महिला यास्तिका भाटिया ठरली आहे. आंध्र प्रदेशमध्ये मी भूमी मी हक्कू कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले भारताचे दुसरे प्रमुख बंदर कामराजार पोर्ट बनले. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन इशारा प्रणाली तयार केली. जपानी माचा चहाचे उत्पादन करणारे आसाम हे भारतातील पहिले राज्य बनले. पॉलिसीबाजारचे ब्रँड अँबेसेडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोभाळ यांना प्रदान करण्यात येईल. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जाईल. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जानिक सिन्नरने जिंकले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्यात मिशन गोल्डन स्पाइस लॉन्च करण्यात आले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.